पारवेजी खरं तर काँग्रेसचा सदस्यत्वाचा आणि आमदारकीचाही राजीनामा आपण दिलेला आहे आणि रामटेकमधून लढण्यासाठी आपण इच्छुक आहात। थोड्याच वेळात आता आपला पक्षप्रवेशही होणार आहे शिंदेंच्या शिवसेनेत। काय आपली प्रतिक्रिया? या देशाचे लोकमान्य नेते सन्माननीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वात सोबतच सन्माननीय अमित शहाजी, सन्माननीय गडकरी साहेब यांच्या नेतृत्वात काम करण्याची मला संधी मिळाली। सोबतच या महाराष्ट्र राज्याचे सगळ्यांचे नेते, सर्वसामान्यांचे नेते, सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब, सन्माननीय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस, सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सगळ्यांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मला मिळाली। मी आताच माझ्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। आता या महायुतीसोबत मी काम करणार आहे। त्याबद्दल या सगळ्या नेत्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो। आणि आता विकासाचं राजकारण, शेवटी आम्ही आमदार असेल, खासदार असेल, शेवटी आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे, या क्षेत्राचा विकास झाला पाहिजे। रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचा सर्वांगीण विकास कसा करता येईल त्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहे। मात्र राजू पारवेजी, आपल्या राजीनाम्याची कारण नेमकी काय आहेत? काही नाराजी होती किंवा आणखी काय काय नेमकं कारण? मला त्याच्यात जायचं नाही। मी जवळजवळ 7 महिने उर्वरित असताना माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे। मला असं वाटतं की जे काही मला समोर दिसत आहे, या देशाचं नेतृत्व सन्माननीय मोदी साहेब ज्या पद्धतीने करत आहे, हा देश समोर ज्या पद्धतीने जात आहे, त्यांच्या नेतृत्वात काम करण्याची माझी इच्छा स्वतःची होती, म्हणून मी राजीनामा दिलेला आहे। आपण आता रामटेक मधून शिंदेंच्या शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात, मात्र आपल्या नावावर निश्चिती आहे का? याबाबत आपण नेमकं काय सांगाल? हो, सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीत मी आता पक्ष एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय देवेंद्र अजितदादा यांच्या उपस्थितीत मी आताच नुकताच पक्षप्रवेश झालेला आहे आणि नक्कीच रामटेक बद्दल मला कमिटमेंट झाला आहे आणि रामटेकची लोकसभेची निवडणूक मी लढणार आहे। अगदीच राजू पारवेजी, धन्यवाद। आपण TV9 मराठीला ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल।